ज्योतिबा येडूर नवीन बस सेवेचं मलिकवाडमध्ये जल्लोषात स्वागत। मलिकवाड तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव येथील मलिकवाड परिसरातील भाविक व प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। ज्योतिबा येडूर कोल्हापूर सदलगा मलिकवाड मार्गे नवीन बस सेवा अखेर सुरू करण्यात आली आहे। या बस सेवेमुळे कोल्हापूरकडे जाण्यासाठी 2 बसगाड्यांची सुविधा उपलब्ध झाली। प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ झाला। येडूरहून एकसंबा मलिकवाड सदलगा रेंदाळ मार्गे कोल्हापूरकडे धावणाऱ्या या बस सेवेबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या परिपत्रकान्वये देण्यात आली। ही बस सेवा ज्योतिबा कोल्हापूर हुपरी रेंदाळ बोरगाव सदलगा एकसंबा कल्लोळ येडूर या मार्गावरून धावणार आहे। या संदर्भातील अधिकृत माहिती परिवहन विभागाकडून एसटी अभ्यासक पिरगोंडा पाटील यांना कळवण्यात आली। पूर्वी सदलगा ज्योतिबा ही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस नेहमीच सुरू होती, मात्र कोरोना महामारीनंतर ही सेवा विस्कळीत होऊन पूर्णतः बंद झाली होती। या बस सेवेच्या पुनरारंभासाठी विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार गणेश हुक्केरी व आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला। अखेर या प्रयत्नांना यश येऊन तब्बल 6 वर्षांनंतर ही बस सेवा पुन्हा सुरू झाली। या बस सेवेचा लाभ ज्योतिबा डोंगर, कोल्हापूर, अंबाबाई, सांगोडे, नोरसिया, पट्टणकुडी, बिरोबा, येडूर, वीरभद्र आदी 5 जागृत देवस्थानांना जाणाऱ्या भाविकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे। अंकली, येडूर, कल्लोळ, एकसंबा, यादनवाडी, मलिकवाड, सदलगा, वडगोल, भैनाकवाडी, नेस, जनवाड, बोरगाव या परिसरातील नागरिकांना कोल्हापूर व ज्योतिबाकडे प्रवास करणं अधिक सोयीचं झालंय। प्रतिनिधी अमर माने, मलिकवाड। कालांतरानं 25 वर्षे रेग्युलर चालली। करोनामुळे 3 वर्षे बंद पडली। त्यानंतर मकरंद द्रविड असतील, आमच्या गावचे ड्राईव्ह लोक जाऊन परत गाडी सोडण्यासाठी प्रयत्न केलो। त्यावेळेला 1923 नंतर प्रारंभ झाली ज्योतिबा सदलगा। त्यानंतर गेल्या नोव्हेंबरमध्ये येडूरचे स्वामी मला बोलवून घेतले की म्हटलं आम्हाला एक कोल्हापूर तुम्ही बससाठी फार प्रयत्न करता असं म्हटलं, तुम्ही आम्हाला कोल्हापूरून एक येडूरला गाडी करावी म्हणून येडूरचे स्वामी मला विनंती केलं। त्यांचा आशीर्वाद घेऊन मी डायरेक्ट कोल्हापूरला गेलो। कोल्हापूरला गेल्यानंतर कोल्हापूरवाल्याने 16/12/2025ला ह्या गाडीला अनुमती दिली। ती अनुमती प्रत आहे दिली। त्याप्रमाणे आम्हाला ही गाडी वस्तीला पाहिजे होती, तिने दुपारी केलं। आम्ही त्यांना बोललो आहे आम्हाला सायंकाळी कोल्हापूर येडूरला वस्ती द्यावी, सकाळी येडूरवरून ज्योतिबाला गेलं म्हणजे इथं जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना बरोबर आहे। ह्या गाडीमुळे 4 देवस्थानाला जायला भक्तांना उपयोग होणार आहे। एक येडूर देवस्थान, दुसरं पट्टणकडोली राया, तिसरं कुलस्वामिनी अंबाबाई कोल्हापूर, चौथं ज्योतिबा ज्योतिर्लिंग आणि अनेक म्हणजे व्यापार उद्योगासाठी कोल्हापूरला जाणाऱ्याला उपयोग होणार आहे। त्यासाठी या प्रवाशांनी याचा उपयोग घ्यावा। ह्या गाडीला थोडं डिस्टर्ब आहे, म्हणजे ते महाराष्ट्राचं रेट आणि कर्नाटकचं रेट थोडं फरक आहे। आता सदलगा मलिकवाड 10 रुपये करणार गाडीला, त्याला 13 रुपये आकारतात। जरा डिस्टर्ब आहे, मी कल्पना गेलो आहे, ते पण आम्ही स्थळ करतो आणि येत्या 2 महिन्यात आणखीन एक 2 गाड्या सुरू करतो। त्याला मलिकवाडला स्टाफ द्यायला मी अगदी प्रयत्न करतो। त्या गाडीचं नाव पण सांगतो, एक शिकारीपूर सदलगा आणि शिकारीपूर सदलगा काय आणि 2 गाड्या सुरू करतो। ते मलिकवाडला स्टाफ द्यायची व्यवस्था करायची, पूर्ण प्रमाणाचा स्टाफ परवा ह्याच्या